सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ। विठू माऊलिये हाची वरदे, संचोरिनी राही हृदया माझी। तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे। अर्थातच वारकरी स्वतःसाठी काहीच मागत नाही, सर्व सुख पांडुरंगाच्या चरणाशीच आहे। वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा नाथांच्या समाधीस्थळापासून अर्थात त्र्यंबक नगरीतून मार्गस्थ होऊन नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगड, अहमदनगर, साकत, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर 21 दिवसांचा ऊन वारा पाऊस असा प्रवास करत पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मार्गक्रमण चालू आहे। परंतु ज्या प्रमाणात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत मुक्ताई या पालखी सोहळ्यांना शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या प्रमाणात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुविधा न दिल्यामुळे पालखीची वाटचाल खडतर होत आहे। सोलापूर जिल्ह्यात सध्या पालखीचे मार्गक्रमण चालू असेल। 5 किलोमीटरचा रस्ता अत्यंत झाडी झुडपातून, काट्यातून, कच्च्या रस्त्याने मार्गक्रमण करत चालत आहे। अक्षरशः पालखीचा रथ चिखलात रुतून बसल्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी जोर लावत रथ बाहेर काढला, तसेच झुडपे देखील कुऱ्हाडीने तोडली। यामुळे बैलांना रथ ओढणे देखील मुश्किल झाले होते। रथाचे वजन पालखीसह 500 किलो पर्यंत आहे। यावेळी वारकऱ्यांची देखील या रस्त्याने चालताना दमछाक झाली। पालखीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागला। विश्वस्त मंडळाने आणि मानकरी मंडळाने या प्रकारात लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ वारकरी करीत आहेत। जळगाव येथील संत मुक्ताई संस्थांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर नाथांच्या पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र राजमार्ग विकसित करावा आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखीची उपेक्षा थांबवावी अशी मागणी ही भाविकांतर्फे केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र भांड, नाशिक।